नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 13 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता आणि फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात आजच्या चालू घडामोडी. महाराष्ट्रासह इतर 6 राज्यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत ते घेण्यास विरोध केलेला असला तरी या केसमध्ये UGCच्या ज्या सूचना आहेत त्या कॉलेजेसवर आणि त्या विद्यापीठांवर बंधनकारक असतील असं मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे. परीक्षा रद्द करणं हे अव्यवहार्य आहे. तर याच्यात मतमतांतरं बरीच आहेत. एकंदर जी कोविड-19ची एक्झाम आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं जे काही आरोग्य आहे ते धोक्यात घालणं कितपत योग्य आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह चालू आहे. पण एकंदरच राज्यपाल आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ जो काही वाद आहे तर तोही बऱ्याच दिवसापासून आहे की तुम्ही परीक्षा घेतल्याच पाहिजेत आणि सावंत यांनी क्लिअर केलेलं आहे की परीक्षा घेऊ शकत नाही वगैरे वगैरे. तर एकंदरच इथं UGC तुम्हाला माहीत पाहिजे, आपण UGC बऱ्याच वेळा डिस्कस करतो, UGCची स्थापना आणि त्या सगळ्या गोष्टी योग विज्ञान विमुक्ते. तर ते एक महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की कॉलेजेस ज्या आहेत म्हणजे NACमध्ये ज्या कॉलेजेसना श्रेणीमध्ये टाकलेलं आहे त्या कॉलेजेसना परीक्षा घेण्याचे अधिकार देण्यासंबंधीचा पण UGC विचार करत आहे. म्हणजे एकंदरीतच परीक्षा घेण्यासंबंधीच्या अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्याचा जो काही विचार आहे तो सध्या विचाराधीन आहे. म्हणजे विद्यापीठ लेवलला ती जर गोष्ट होत नसेल तर कॉलेज लेवलला ती जर वर्क होत असेल तर कॉलेजेस त्यांच्या इथं त्या एक्झाम घेऊ शकतात. ह्या एक्झाम घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन असेल, त्याच्यानंतर ओपन बुक एक्झाम पण घेण्यात हे केलेले आहेत. तर ते एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा UGCच्या बाबतीमध्ये. तर बघूयात है ना येत्या काळात काय होतं ते. त्याच्यानंतर ही योजना आहे बघा, प्रधानमंत्री वय वंदन योजना. तर ही सिनियर सिटीजनसाठीची पेन्शन योजना आहे. योजना ज्या काही येत असतात पेपरला किंवा 2014 नंतरच्या योजना तुम्ही करणं बंधनकारक आहे. ओके, योजनांचा अभ्यास कधीपासून करावा हाही एक मेजर प्रश्न असतो. तर 2014 नंतर म्हणजे ज्यावेळेस BJPचं नवीन सरकार बनलं आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून समोर आलेत तर ते 2014 जे आहे त्याच्यानंतरच्या ज्या योजना आहेत त्या आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत आणि ज्या न्यूजमध्ये असतात वारंवार. सो प्रधानमंत्री वय वंदन योजना ज्या आहे ते आपण करूयात. आणि त्यातल्या त्यात ही जी आहे ती डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, मिनिस्ट्री ऑफ फिनान्स याच्या अंडर ही योजना आहे. तर मिनिस्ट्रीसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं MCQ करता. आता याच्यामध्ये काय आहे की इलिजिबिलिटी जी आहे याच्यासाठीची पात्रता 60 वर्ष वय जे आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त ती लोक याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. आणि प्रीमियम जो असेल तो मंथली पेन्शन्स जे आहे त्याच्याकरता तो प्रीमियम भरला जाऊ शकतो. मिनिमम जो आहे 1,62,162 किंवा 1,000 रुपये पर मंथ आणि मॅक्झिमम जो आहे तो 15 लाख रुपये 9,250 पर मंथ. तुम्हाला पेन्शनचा मोड जो आहे की पेन्शन कसं मिळू शकतं ते आपण चूज करू, तसं मंथली मिळेल, क्वार्टरली मिळेल, हाफ इयरली आहे ना, इयरली, आता महिना, 3 महिने, 6 महिने, वर्ष तिच्यात तुम्ही चूज करू शकता. त्याच्यानंतर 10 वर्षानंतर जर पेन्शनर जी व्यक्ती आहे ज्या नावाने ही सगळी गुंतवणूक केलेली आहे तर ती व्यक्ती जर जिवंत असेल ऑन सर्वायवल, आता असं होऊ शकतं बघा 60+ आहे तर एखाद्या व्यक्तीचं निधनही होऊ शकतं. जर निधन झालं असेल तर त्या केसमध्ये जी काही नॉमिनी असणार आहे त्याच्यासाठी है ना, बेनिफिशरी जिचं नाव असेल त्या व्यक्तीला ती सगळी रक्कम मिळेल. आणि दुसरी गोष्ट की ती जर व्यक्ती असेल सर्वाईव्ह झालेली असेल तर ते परचेस करू शकतात ती प्राईज आणि फायनल पेन्शन इन्स्टॉलमेंट जे आहे ते पेड करून. तर 10 वर्षानंतर म्हणजे तुमचे पैसे जे आहेत ते सेफ आहेत. आणि हे एक महत्त्वाची योजना आहे प्रधानमंत्री वयवंदन योजना. तर ही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता सोलर स्ट्रॅटेजी जी आहे, आपण इंटरनॅशनल सोलर अलायन्स बघा, हे महत्त्वाचं याच्यासाठी आहे कारण ही पहिलीच आंतरराष्ट्रीय संस्था आहे जिचं मुख्यालय भारतामध्ये आहे. अदरवाईज आपण सगळ्या ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांची मुख्यालय न्यूयॉर्क वगैरे तिकडे बघत असतो युरोपमध्ये. तर ही भारतातली आहे, गुडगाव हरियाणा. आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स आपण आणि फ्रान्सचे पंतप्रधान यांनी ही समोर ठेवलेली कन्सेप्ट होती. आणि आता ह्या सगळ्या याच्यामध्ये नुकताच फोटो व्होल्टिक प्रोजेक्ट जो आहे रेवा मध्य प्रदेश, 750 मेगावॉटचा हा प्रोजेक्ट आहे आणि याचं उद्घाटन रेवा मध्य प्रदेश इथं पंतप्रधानांनी केलं. MCQ करता हे लक्षात ठेवा हा ना, आतापर्यंतचा लार्जेस्ट आहे हा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपलं जे टार्गेट आहे 2024 आणि त्या सगळ्या गोष्टीचं कॅपॅसिटीचं
सुरुवातीचं इन्स्टॉलिंग काय होतं आपलं सोलरच्या बाबतीमध्ये, की पॅरिस ॲग्रीमेंटच्या वेळेस आपण सांगितलं होतं की 100 गिगावॉल्ट आपण 2022पर्यंत टार्गेट समोर ठेवूयात. आताची आपली परिस्थिती काय आहे सोलरच्या याच्यामध्ये, तर आपली परिस्थिती तुमच्या समोर आहे. तर जवळपास म्हणजे भारताची इन्स्टॉल फेज किती आहे, 35 गिगावॅट एवढा आहे, 35 गिगावॅट. ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला वाढ करायची आता 100पर्यंत जायचं आहे. आणि त्याच्याकरता भारताने आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 120 देश ज्यावेळेस तुमच्याबरोबर आहे, तर त्यावेळेस तुम्हाला खूप प्रॉपरली इंटरनॅशनल लीडर म्हणून समोर जायचं आहे. तर ती खूप स्पीडअप करणं गरजेचं आहे ही सगळी सोलर एनर्जी. म्हणजे ज्यावेळेस भारत इंटरनॅशनल सोलर अलायन्सची कन्सेप्ट समोर ठेवतो, त्यावेळेस भारताने त्या पद्धतीने ती लिडरशिप हाताळणं गरजेचं आहे. हा खूप महत्त्वाचा इथं मुद्दा आहे. तर त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पण जे काही आहे की फोटोवोल्टिक सेल आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या चायना जे आहे ते मोठ्या प्रमाणावर हेवी रिलायन्स आपला त्याच्यावर आहे, म्हणजे चायनाकडून ते घेणं मागवणं. परंतु दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, एकतर आपण आत्मभारत, त्याच्यानंतर इंडिया चायना बॉर्डरचा जो इश्यू आहे, त्याच्यानंतर स्वतः त्या कॅपॅसिटीज ज्या आहे फोटोवोल्टिक बॅटरीज आणि तर त्या स्वतः आपण करणं फार फार गरजेचं आहे. तो मुद्दा याच्यामध्ये दिलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की तेच परत की 120 देश आणि त्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत, तर येत्या काळामध्ये भारताने रॅपिड प्रोग्रेस करणं याच्यात गरजेचं आहे, है ना, स्ट्रॅटेजिक स्टिल्ड. तर पटापट ह्या गोष्टी वर्क करणं आणि ती कॅपॅसिटी समोर घेणं हे महत्त्वाचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्टी, द सम अँड सबस्टन्स ऑफ युरोपियन युनियन चायना डायलेमा. आता बघा, युरोपियन युनियन आणि चीन यांचं पण घट्ट नातं आहे, परंतु चीनचं जे सध्या काय चालू आहे, विस्तारवादी धोरण असेल, साऊथ चायना सी जो आहे तिथं गडबड असेल, या सगळ्यांमुळं बऱ्याचशा जर्मनीमधल्या कंपन्या आहेत त्यांनाही फटका बसला. मी तुम्हाला एक क्रक्स याचं सांगतो की खरं तर चीन आणि युरोपियन युनियन यांचं साठलोटं बऱ्यापैकी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही बघितली तर यांचं जे जॉईंट अकाउंट जर तुम्ही बघितलं दोघांचं, जवळपास 35% जगाचा GDP जो आहे तो यात दोघांचा आहे. ओके, GDP 35%, 35%, है ना. तर युरोपियन युनियन आणि चायना, त्यातल्या त्यात पण काय आहे की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये चीनला मेंबरशिप मिळावी म्हणून युरोपियन युनियननी त्याची रद्दबदली केली होती. तर त्याच्यासाठी मग चीननी काय केलं, शेवटी बघा हे देवाणघेवाणीचा सगळा इश्यू आहे, इथं दान धर्मात काही एक संबंध नाही. सो युरोपियन प्रोजेक्ट नावाची जी कन्सेप्ट होती, तर त्याला चायनाने सपोर्ट केलेला आहे. सो या दोन गोष्टी लक्षात ठेवा, युरोपियन प्रोजेक्ट चायनाने सपोर्ट केला. आणि ऑब्वियसली याच्यासाठी दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता की WTOची मेंबरशिप चायनाला मिळवून देण्यासाठी यांनी प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी झालेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की जर्मनी युरोपियन इकॉनॉमिक पॉवर हाऊस जे काय आहे जर्मनी, आणि 2095 ते 2012मध्ये 1995 टू 12 या सगळ्या काळामध्ये जे काही इंडस्ट्रीयल व्हॅल्यू 37% वाढवण्यात आली. तर ही का वाढलेली आहे, तर याच्यासाठीचं जे रॉ मटेरियल आहे ते चीननी प्रोव्हाइड केलं होतं. तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा याच्यातला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की बाल्टिक सीमध्ये जॉईंट एक्सरसाइज वगैरे करणं, तर ह्या गोष्टी होत्या. परंतु जे साऊथ चायना सीमध्ये झालं, तर साऊथ चायना सीमध्ये मोठ्या प्रमाणावर चीन विस्तारतो आहे आणि हिच्यामधून त्या सगळ्या रिजनमधल्या काही युरोपियन कंपन्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्याचा फटका बसला आहे. त्याच्यानंतर चायनाचं ह्या अलीकडच्या काळामध्ये विस्तारवादी धोरण जे असेल किंवा दुसऱ्याचं दमन करणं, म्हणजे हाँगकाँगमधल्या अधिकारांचं हनन असेल किंवा भारताच्या बॉर्डरचा इश्यू असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आता काही ज्या काही कंपन्या आहेत किंवा काही देशांमधून चायनाला रेड फ्लॅग दाखवला जातो. इथं म्हटलेलं आहे रेड फ्लॅग म्हणजे काय की नको बाबा, ही लोक नकोत आपल्याला, प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि मग ह्या सगळ्या याच्यामध्ये युरोप आणि चायना ज्यावेळेस मिसमॅच व्हायला सुरुवात झालेली आहे, तर त्यावेळेस रोल ऑफ इंडिया काय असतो, तर रोल ऑफ इंडिया काय, तर ही भारतासाठी संधी आहे की भारताने युरोपियन युनियनबरोबर चांगले रिलेशन मेंटेन करावे. आणि हा अपॉर्च्युनिस्टिक टाईम आहे. तर युरोपियन युनियन आणि इंडिया हे चांगल्या पद्धतीने समोर येणं आता गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की युनायटेड किंगडम ह्या याच्यातून बाहेर पडलेला आहे. बघा, UK पण बाहेर पडलेलं आहे. त्याच्यामुळे युरोपियन युनियनला आता एक भक्कम पाठिंबा असणारे चांगले, ज्यांच्यावर रिलायबल राहू शकेल अशा पार्टनरची गरज आहे. तर तिच्यामध्ये भारत एक मदत करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की
इंडो पॅसिफिक रिजन जो आहे, म्हणजे एकंदरच साऊथ चायना सी मध्ये हा सगळं चायनाची गडबड असताना इंडो पॅसिफिक रिजनमध्ये प्रॉस्पेरिटी पाहिजे. जर प्रॉस्पेरिटी असेल तर गुंतवणूक आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात, आणि त्याच्यासाठी भारत एक चांगला लीडर म्हणून समोर येऊ शकतो, जो इंडो पॅसिफिक प्रॉस्पेरिटीची ग्वाही युरोपियन युनियनला देऊ शकतो. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की युरोपियन युनियनबरोबरचे जे काही ट्रॅडिशनल ट्रेड करार आहेत, आपले व्यापारासंबंधीचे करार आहेत, तेही आपण प्रॉपरली करणं गरजेचं आहे. तर ती एक महत्त्वाची बाब इथं नमूद करण्यात आलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, 5G असेल, याच्यामध्ये आपण जी काही युरोपियन युनियनबरोबर स्ट्रॅटेजिक आणि इकॉनॉमिक पार्टनरशिप करणं गरजेचं आहे पोस्ट कोविड या कालावधीमध्ये, तर ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ब्रॉड बेस्ड ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट. तर हे जे आहे की ब्रॉड बेस्ड ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट, BTIA, ब्रॉड बेस्ड ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट, तर हे आपण युरोपियन युनियनबरोबर करून तिच्याद्वारे मग 5G, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर हे लक्षात ठेवा, BTIA युरोपियन युनियनशी संबंधित आहे. तर MCQ करता हे एक लक्षात ठेवा. आणि याचा क्रक्स एवढाच आहे आता की चायना आणि युरोपियन युनियन यांचे जे रिलेशन आहेत ते आता गडबडायला लागलेले आहेत, आणि तिच्यामध्ये भारताने ही संधी शोधणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर रोमिला थापर यांनी आणि यांच्याबरोबर बाकी लोकांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असेल यांना पत्र लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही वरवरा राव आहेत, तर वरवरा राव यांचा जो इश्यू आहे होता तो एल्गार परिषदेशी संबंध आहे म्हणून त्यांना 2018मध्ये महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतलं होतं, आणि ते जेलमध्ये आहेत सध्या. आणि त्यांच्या मेडिकल इश्यूज जे काही आहेत, हेल्थ इश्यू, त्याच्यावरून बरंच चालू आहे. तर जी काही भीमा कोरेगावची घटना असेल, त्याच्यानंतर एल्गार परिषद जी असेल, तर त्याच्याशी संबंधित ह्या सगळ्या गोष्टींचा ठपका त्यांच्यावर आहे की त्यांच्यामुळे सुद्धा काही गोष्टी तिथं चुकीच्या पद्धतीने झाल्यात. तर आता ह्या सगळ्या ह्याच्यात की त्यांची मेडिकल ट्रीटमेंट प्रॉपर व्हावी, असा सगळा एक मुद्दा आहे. खरं तर ही न्यूज आहे ना तुम्हाला तेवढीशी परीक्षेसाठी महत्त्वाची नाही, परंतु रोमिला थापर ज्या आहेत तर त्या एन्शियंट हिस्ट्री जे आहे, प्राचीन भारताचा इतिहास, प्राचीन भारताच्या इतिहासावर सगळ्यात चांगलं ऑथेंटिक काम जे आहे भारतामध्ये तर रोमिला थापर यांचं आहे. हा ना, रोमिला थापर यांचं पुस्तक पण तुम्ही बघितलं असेल, आणि रोमिला थापर यांचा तो रेफरन्स आहे म्हणून आपण ही न्यूज घेतली होती. अशा पद्धतीच्या गोष्टी परीक्षेत विचारल्या जात नाहीत, पण एन्शियंट हिस्ट्री आणि रोमिला थापर हे रिलेशन तुम्हाला कळावं त्याच्याकरता हे घेतलं होतं. त्याच्यानंतर दिव्यांगांना SC/ST साठीच्या सुविधा देण्यात याव्यात असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. हा खूप महत्त्वाचा एक निर्णय आहे बघा. हे हायकोर्टातून सर्वोच्च न्यायालयात गेलेली केस होती. तर दिव्यांग व्यक्ती जी आहे तर ती सामाजिक स्तरावर मागासलेल्या असतात, त्या व्यक्ती सामाजिक स्तरावर मागासलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या सर्व सुविधा द्यायला हव्यात, असा निर्णय 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. ओके. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की दिव्यांग हा शब्द जो आहे तो 2014 नंतर प्रचलित झालेला आहे. या दिव्यांग शब्दाला पण आक्षेप घेणाऱ्या बऱ्याचशा संघटना आहेत, तर ती एक बाब महत्त्वाची आहे. सो हा एक महत्त्वाचा इश्यू आहे की SC/STच्या सुविधा त्यांना देण्यात याव्या, सर्वोच्च न्यायालय. त्याच्यानंतर खूप महत्त्वाची जी न्यूज आहे आजची ती म्हणजे चीन आणि इराण यांनी करार केलेले आहेत, व्यापारी करार आणि लष्करी भागीदारी करार. आता बघा, चीन आणि इराण यांच्यामध्ये करार होण्याचं काय रिजन आहे? एकतर आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घेत असताना कसं असतं की तुम्ही एखाद्याची कोंडी करायची प्रयत्न केल्यावर कसं असतं की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, अशा पद्धतीने गोष्टी व्हायला सुरुवात होतात. आणि याच्यामध्ये चीन आणि इराण याचा जो करार आहे तो याचा एक्झाम्पल आहे एक चांगलं. यांच्यामध्ये व्यापारी भागीदारी करार झालेला आहे, लष्करी भागीदारी करार झालेला आहे. तर व्यापारी भागीदारीमध्ये काय आहे, चीनद्वारे इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येणार आहे. मग ती बँकेत असो, बंदरांमध्ये असो, रेल्वे, टेलिकम्युनिकेशन आणि इतर अनेक प्रकल्प. तर हिच्यात चीन इराणमध्ये ती गुंतवणूक करेल. आता इराणद्वारे चीनला काय मिळणार? मग साधी गोष्ट आहे, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की देवाणघेवाण चीन आणि युरोपियन युनियन आपण बघितलं. तर हिच्यामध्ये इराण चीनला पुढचे 25 वर्ष स्वस्त दरात तेलाचा पुरवठा करणार. तुम्हाला माहीत असेल की इराण हे जे आहे ते वन ऑफ द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ ऑइल आहे, त्याच्यामुळे तेलाचा पुरवठा जे आहे तर ते चीन इराणला करणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, इराण चीनला करेल. आणि दोन्ही देशांमध्ये लष्करी भागीदारीमध्ये लष्करी सराव, संशोधन, शस्त्रास्त्रांचा विकास आणि गोपनीय माहितीची देवाणघेवाण, 4 गोष्टी आहेत बघा. लष्करी सराव, त्याच्यानंतर जे काही कवायती असतात लष्कराच्या, संशोधन करणं,
है ना. त्याच्यानंतर शस्त्रास्त्रांचा विकास करणं आणि गोपनीय माहितीची देवाणघेवाण करणं, तर ह्या गोष्टी लष्करी भागीदारी करारात आहेत. दुसरी महत्त्वाची बाब की आता इराणने चीनबरोबर हात मिळवणी का केली बरं. आता प्रत्येक अख्ख्या जगाला माहीत आहे की चीन ही एक वृत्ती आहे बघा, ती तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्येही आढळते की त्यांच्यावर तुम्ही विश्वास करू शकत नाही, परंतु बऱ्याचदा अशी वेळ येते की तुम्हाला त्यांची मदत घ्यावी लागते किंवा त्यांच्याबरोबर काम करावं लागतं. तर असं होतं. तर चीन ही वृत्ती आहे. 2018मध्ये अमेरिकेने इराणवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले, बरोबर. ते आपण मागच्या वर्षी ते कव्हर केलेलं आहे की इराणकडून तेल घ्यायचं नाही कुणी, भारतही होतात, भारताने ते बंद केलं. सो 2018मध्ये अमेरिकेने इराणवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध आणले. हे निर्बंध आणण्याचं कारण काय होतं की इराणच्या ज्या लष्करी आणि आण्विक महत्त्वाकांक्षा आहेत तर त्याला कुठंतरी आवर घालण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला. आता सगळ्यांनाच आवर घालण्याचा प्रयत्न अमेरिका करत असतो, ती त्यांची वृत्ती आहे. सो इराण हा जगातला अग्रेसर तेल उत्पादक देश होता आणि त्याचा जो महसूल होता मोठ्या प्रमाणावर तो कशातून मिळत होता, तो तेलाच्या निर्यातीतून मिळत होता. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना जो महसूल मिळत होता, जो रेव्हेन्यू मिळत होता, तो तेलाच्या निर्यातीमधून मिळत होता. परंतु हे जे निर्बंध होते, या निर्बंधामुळं इराणचं गणित गडबडलं आणि ऑब्व्हियसली बऱ्याच देशांवर अमेरिकेने त्यांनाही सांगितलं की बाबा तुम्ही इराणकडून तेल घ्यायचं नाही. मग आता यांना पैसा कुठून मिळणार, हा मेजर इश्यू होता. मग आता चीन हा जगातला सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. 2019मध्ये जवळपास दररोज 10 मिलियन बॅरल्स चीनने आयात केलेले आहेत. तुम्ही विचार करू शकता. मग आता यांना खरीददार हवा होता, तो खरीददार यांना चीनच्या रूपात मिळाला आहे. सध्या परिस्थितीमध्ये एकच पर्याय इराणसमोर जो होता तर तो चीन आहे, कारण तो अमेरिकेचे निर्बंध, अमेरिकेचे आदेश झुगारून लावणारा देश आहे. त्यातल्या त्यात कोविड-19च्या काळात चीननी जास्त पुढाकार घेतलेला आहे या सगळ्या ह्याच्यात की अमेरिकेच्या अगेन्स्ट काम करणं. आता हा इराण आहे बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मॅप कुठला वापरायचा आहे तो मी एकदा क्लिअर करून देतो. ICSE चंदचा मॅप तुम्हाला वापरायचा आहे. आणि याच्यामध्ये दुसरा मुद्दा महत्त्वाचा जो आहे की ICSE चंदचा मॅप जो आहे तर हा स्कूल स्टुडंटसाठीचा मॅप आहे आणि याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके. सो ICSEचा चंदचा मॅप घ्या, है ना. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता हा इराण आहे बघा. इराण कशाच्या मध्यभागी आहे बघा, इकडे जे आहे तुम्हाला कॅस्पियन समुद्र आहे. ओके. सो कॅस्पियन समुद्र इथं बॉर्डर करतो इराणला. त्याच्यानंतर हे जे आहे हे पर्शियन गल्फ आहे बघा. सो इराण कॅस्पियन सी, पर्शियन गल्फमधला एक महत्त्वाचा देश. त्याच्यानंतर अफगाणिस्तान इकडं आहे, तुर्कमेनिस्तान आहे, इकडे इराक याला बॉर्डर करतो आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पाक इकडून बॉर्डर करतो आहे. तर बॉर्डर करणारे देश पण तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. अझरबैजान आहे बघा बॉर्डर करणारा. त्याच्यानंतर हा टर्की इकडं बॉर्डर करतो आहे, है ना. तर ह्या काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा, ह्या महत्त्वाच्या आहेत आपल्याला. आणि इराण जो आहे म्हणजे जे काही न्यूजमध्ये येतं ते तुम्ही स्वतः मॅपमध्ये बघणं गरजेचं आहे. पंजाबमध्ये डायरेक्ट सीडिंग ऑफ राईस DSR पद्धतीचा वापर करण्यात येतो आहे आणि याच्यामुळे जे काही शेतातलं पीक होतं ते काढल्यानंतर पिकाचे अवशेष जाळण्याची गरज राहिलेली नाही आहे. सो पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी डायरेक्ट सीडिंग ऑफ राईस ही पद्धत वापरायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे आता प्रदूषण पण कमी होईल. कारण पंजाब हरियाणामध्ये जे काही पिकांचं रेसिड्यूज राहायचं म्हणजे क्रॉप रेसिड्यूज, पीक काढून घेतल्यानंतर जे काही भुसकट खाली पडलेलं असतं ते जाळून टाकायची ती लोक आणि मोठ्या प्रमाणावर दिल्लीत पॉल्युशन होत होतं. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नॅट ग्रिड, नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड, हा जो प्रस्ताव होता 2009मध्ये P. चिदंबरम गृहमंत्री असताना त्यांनी समोर ठेवला होता. 26/11ची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत असेल. नॅट ग्रिड, नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड. 2019मध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या कारकिर्दीत याची अंमलबजावणी व्हायला बऱ्यापैकी सुरुवात झाली. जवळपास 10 वर्षे लागले बघा या गोष्टीला. आपला प्रॉब्लेम हाच आहे की आपण रेड टेप मेकॅनिझमचा जो कालावधी तो कमी करत नाही, म्हणजे त्याच्यात आपण फेलच जातो, है ना. म्हणून तर ते आहे की गुड गव्हर्नन्स वॉज नेव्हर ऑन इंडियाज रडार, है ना. तर सुरुवातीचे बजेट जे आहे याचं ते 2800 करोड रुपये आहे. नॅटग्रिड काय करणार, इतर 10 केंद्रीय संस्था जसं IB असेल, रॉ असेल यांच्यासाठी सुरक्षित माहितीचं संकलन करण्याचं माध्यम आहे. सुरक्षित माहिती हे संकलन करेल. फक्त माहिती नॅटग्रिडद्वारे 21 संस्थांकडून जमा केली जाईल. ह्या 21 संस्था कुठल्या आहेत, टेलिकॉम, कर रेकॉर्ड, बँक, इमिग्रेशन, वेगवेगळ्या 21 संस्थांकडून माहिती घ्यायची, ती सुरक्षित ठिकाणी ठेवायची, ज्याचा फायदा IB, रॉ सारख्या महत्त्वाच्या 10 इंटेलिजन्स एजन्सींना होईल. आता जर एखाद्या संस्थेने नॅटग्रिडवरून माहिती घेतली असेल तर इतर संस्थांना त्यांची माहिती मिळणार नाही. म्हणजे एखाद्या संस्थेने तिथून माहिती घेतली, कारण माहितीची विनंती संबंधित विभागाशीच
असेल आणि तिथूनच माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ती असणार आहे. ही एक ऑटोमॅटेड स्वयंचलित यंत्रणा आहे, ते एक लक्षात ठेवा. 26/11 जे काही झालं होतं आतंकवादी हल्ला, त्यावेळेस की बाबा इंटेलिजन्स जी काही मिसमॅच झालेलं होतं, कम्युनिकेशन गॅप होता, तर तो राहू नये म्हणून त्यासंबंधी संस्थांना एकत्र माहितीची देवाणघेवाण करण्यासंबंधी आवश्यकता लक्षात घेऊन हा प्रकल्प उभारण्याचं समोर आलं होतं आणि ते आता तळीत जात आहे बघा. 11 जुलै 2020 सार्वजनिक ठिकाणी ट्रम्प यांच्याकडून प्रथमच मास्कचा वापर करण्यात आला. बघा, काही गोष्टी सिंबॉलिक असतात. आता लष्करी रुग्णालयाला भेट देताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच मुखपट्टी किंवा मास्क वापरली होती. न्यूजमध्ये मोठ्या मोठ्या न्यूज आहेत त्या सगळ्या दूर. मुद्दा एवढाच आहे की मुखपट्टी का वापरत नव्हते ट्रम्प, तर सिंपल गोष्ट होती की ट्रम्प यांनी मुखपट्टी जर वापरली किंवा मास्क वापरला तर आपण कमकुवत दिसू अशी त्यांना भीती होती. इलेक्शन आहे बघा, तिथं कणखर नेता म्हणून समोर जायचंय, आपण पण मास्क लावला याचा अर्थ आपण कमकुवत दिसू असं नसतं. म्हणजे बऱ्याचदा पॅट्रियार्कियल सोसायटीमध्ये स्त्री रडते, पुरुष रडला तर सगळे आव असून बघा की पुरुष कसा रडू शकतो. सो बेसिक गोष्ट ही नाही आहे की तुम्ही किती मॅचोमॅन आहात ते तुम्हाला दाखवायचं, ते इमोशन्स आहेत. त्या पद्धतीनेच ही गोष्ट जी आहे की ही एक बेसिक सिम्बॉलिक गोष्ट आहे, पण त्याचा अर्थ कोण कशा पद्धतीने घेईल. तर डोनाल्ड ट्रम्प सारखी व्यक्ती अशाच पद्धतीने बघू शकते की मला वीक समजलं जाईल. पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर देशाचा प्रेसिडेंट तर मास्क वापरत असेल तर ऑब्विसली बाकीचे लोक पण त्याचं अनुकरण करतील. सो वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत प्रत्येकाचे. ओके, ट्रम्पचा आपला एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह आहे. अभिनेता रंजन सेहगल याचं निधन झालेलं आहे, वय वर्ष 36. 12 जुलै 2020 अवयव निकामी झाल्याने चंदीगड येथे मृत्यू झालेला आहे. ओके, आणि त्याच्या मालिकांमध्ये कुठं कुठं काम करायचं तर गुस्ताख दिल, रिश्तों से बडी प्रथा, तुम देना साथ मेरा, क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया. चित्रपटात पण काम केलेलं आहे, सरबजीत, यारादा कॅचअप, माही येणार आहे. ओके, सो रंजन सेहगल 36व्या वर्षी जाणं म्हणजे थोडं ना मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे. शशिकांत अग्रवाल आयोग एक सदस्यीय आयोग आहे, 12 जुलै 2020 गठीत झालेला आहे. कुख्यात गँगस्टर जो होता विकास दुबे, त्याच्या साथीदारांनी 8 पोलिसांची हत्या केली आणि दुबे यांची पोलिसांची जी चकमक झाली त्याच्यातली जी काही घटनांची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने एक सदस्यीय आयोग नेमलेला आहे. सो आयोगाचं नाव आहे शशिकांत अग्रवाल आयोग. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत बघा आनंदीबेन पटेल गुजरातच्या मुख्यमंत्री होत्या आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत शशिकांत अग्रवाल. ते आता देतील एक सदस्यीय त्यांची टीम आहे. आता बघा, सर्वांचा विकास नावाचं हे आर्टिकल आलेलं आहे लोकसत्ताला. हे कशावर आहे, हे वरच्या कानपूर केसवरच आहे. इन्काउंटर म्हणजे 2017 यूपीमध्ये योगी आदित्यनाथ आले, 2017 आल्यानंतर त्याच्यानंतर 119 इन्काउंटर उत्तर प्रदेशमध्ये झालेले आहेत. या 119 इन्काउंटरपैकी 74 इन्काउंटरमध्ये पोलीस निर्दोष ठरलेले आहेत, हा ना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मग ह्या सगळ्या याच्यानं ज्या वेळेस गोष्ट चालू आहे तर विशेष काही हाताला लागणार नाही आहे. ह्या एक सदस्यीय आयोगाचा निकाल काय असेल ते तुम्ही चांगलं जाणता. 2018 घटना घडली होती की राज्याच्या राजधानीमध्ये एक विवेक तिवारी नावाची व्यक्ती होती. आता विवेक तिवारी हा एक सामान्य माणूस होता, म्हणजे त्याचा कसलाही गुन्हेगारीशी काही संबंध नव्हता, पण तो सकाळी जात होता पहाटे म्हणजे, आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं त्यांनी कदाचित पालन केलं नाही आणि पोलिसांनी त्याला तिथं मारलं. आता विवेक तिवारीची केस बरीच गाजलेली आहे, पण कसं असतं की तुमच्या हातामध्ये जर पिस्तूल आहे तर त्याचा वापर तुम्ही कसं करणार आहात, शस्त्रास्त्रांचा वापर तुम्ही करणार आहात कसा आहात, तर ते फार महत्त्वाचं असतं, है ना. गांधीजींनी म्हटलेलं आहे फॉरगिव्ह इज अ ॲट्रिब्यूट ऑफ अ स्ट्रॉंग नॉट वीक. म्हणजे एखाद्याला माफ करणं हे स्ट्रॉंग व्यक्तीचा ॲट्रिब्यूट आहे, वीक व्यक्तीचा नाही. गांधीजी कधी कळले म्हणा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथं या सगळ्या याच्यामध्ये की इन्काउंटर आणि ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांनी कायद्याचा गैरवापर करणं ही नक्कीच चांगली बाब नाही आहे. याच्याबद्दल आपण पोलीस रिफॉर्मचं लवकरच लेक्चर मी पोस्ट करतो, है ना. डिस्पाइट द रिन्यू पॉलिसी फोकस ऑन सिटीज, द पॅन्डेमिक हॅज एक्सपोज द वीकनेस इन हँडलिंग द पब्लिक इमर्जन्सी कमेंट. ओके, सो सिटीज संबंधीची जी काही रिन्यूड पॉलिसी होती ती वर्क झालेली नाही आहे का, तर हा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आजचा जो प्रश्न आहे बघा, राज्यसेवेसाठीचा एसे, रोल ऑफ इंडियन वुमन इन डेव्हलपमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये महिलांची भूमिका काय आहे त्याच्यावर 400 शब्दात लिहायचं आहे. कालचे प्रश्न बघा, संसदीय स्थायी समितीमध्ये 31 सदस्य असतात. त्याच्यानंतर इंडियन पिनल कोड जे आहे तर 1860. त्याच्यानंतर दुसरा जो आहे एव्हिडन्स ॲक्ट जो आहे तो 1872. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973. सगळं बरोबर आहे, नीट लक्षात ठेवा.
है ना, क्रिमिनल प्रोसिजर आणि त्याच्यात सुधारणा, त्याच्यामुळे ते चर्चेत होतं. भूमध्य समुद्र व काळा समुद्र याच्यातला देश कुठला? तुर्कस्तान, टर्की. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल काय आहे? मानवाधिकारासंबंधी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संस्था. स्वाभिमान आचल कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आसाममध्ये आहे. ओके, सॉरी, ओडिसामध्ये आहे. सो स्वाभिमान आचल ते एक लक्षात ठेवा. कट ऑफ एरिया. आजचे प्रश्न घ्या. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाबाबत बिनचूक विधान ओळखा. सार्वजनिक गणेश मूर्ती अधिकाधिक 4 फूट उंचीची असावी. घरगुती गणेश मूर्ती अधिकाधिक 2 फुटांची असावी. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. जल भरो ही जल संवर्धनासाठीची योजना खालीलपैकी कोणत्या राज्याची योजना आहे? गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम. रस्ते सुरक्षा यासाठी राजस्थान सरकार कोणत्या राज्याचे मॉडेल वापरणार आहे? महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू. आसाम किलबॅक ही सापाची प्रजाती 129 वर्षानंतर पोबा रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये आढळली. पोबा रिझर्व्ह फॉरेस्ट आसाम व अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर आहे. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. महाराष्ट्राचे भगीरथ म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार, यशवंतराव चव्हाण. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.